संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। अर्थसंकल्पात करदाते आणि सामान्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे। नोकरदारांचं उत्पन्न 10 लाखांपर्यंत करमुक्त होण्याची शक्यता आहे। करमुक्तीची 7 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ही आता 10 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पामध्ये मोबाईल पासून पेट्रोल डिझेल पर्यंत 7 वस्तू या स्वस्त होण्याची सुद्धा शक्यता आहे। उद्या मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण हा जो अंदाज आपण वर्तवतोय 7 लाखांवरून 10 लाखांची मर्यादा केली जाणार आहे करदात्यांसाठीची, मोठी बातमी म्हणावी लागेल। काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भातले? म्हणजे साधं गणित आहे, ज्या माणसाचं एकूण वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये आहे, म्हणजे त्याचा पगाराचं बेरीज जी होते ती 7 लाखापर्यंत जाते, मात्र त्याचा दैनंदिन खर्च किती आहे, त्याच्या घराचे हप्ते असो किंवा घर भाडं असो, हे जर आपण पाहिलं तर ते कितीपर्यंत जातं, ते एकंदरीत 7 लाखांमधून त्याच्याकडे त्याचा पगार जर साधारण 70,000 असेल, 75,000 असेल, तर वर्षातच त्याचं पेमेंट 7.5 ते 8 लाख रुपये होतं। मात्र घर भाडं 15 ते 20,000 रुपये जातं। त्याचे घराचा खर्च म्हणून जर दैनंदिन विचार केला तर 30 ते 35,000 रुपये एकूण खर्च जातो। मध्येच 2-3 महिन्यानंतर गॅस संपतो। अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही। मध्यमवर्गीयांचं अक्षरशः कंबर जे आहे ते मोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडनं टॅक्स जे आहे ते राज्य केंद्र सरकार घेत असतं। अशा परिस्थितीत या मध्यमवर्गीयांना दिलासा देणं अपेक्षित आहे। ज्याचं उत्पन्न 7 लाखापर्यंत आहे त्यांना आतापर्यंत दिलासा दिला जात होता, त्याच्यावरती थोडं जरी गेलं तर त्याला टॅक्स भरावा लागत होता। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर सातत्याने या मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची मागणी जी होती ती करण्यात येत आहे। कारण महागाईच एवढी आहे की त्या 7 लाखामधून शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं उत्पन्न जर आपण पाहिलं तर काही शिल्लक राहत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये यांचा हा जो कराचा स्लॅब आहे तो 10 लाखापर्यंत नेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अशी मागणी देखील केली जात आहे। आता ही मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सन्मान योजना जी आहे त्या योजनेमध्ये शिवाजी या सगळ्या संदर्भात बोलायचं आहे, विविध मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांसंदर्भात बोलायचं आहे। तुम्हाला थोडंसं थांबवतो, आपल्यासोबत केदार ओक जोडले गेलेले आहेत, अर्थतज्ञ आहेत। केदार सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आत्ताची बातमी अशी आहे की 7 लाखांपर्यंतची जी करमुक्तीची मर्यादा आहे ती 10 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये। सर्वसामान्यांसाठी हा निर्णय कशा प्रकारे महत्त्वाचा असेल? मुळात असं आहे ना की हे खरं सरकारने गेल्या वर्षीच करायला पाहिजे होतं। म्हणजे तुम्ही जर पूर्ण डेटा जर असा बघितला कित्येक वर्षाचा तर आपल्या लक्षात असेल की गेल्या मनमोहन सिंग सरकारपासून आता मोदींच्या सरकारपर्यंत जो इंडिव्हिज्युअल टॅक्स लायबिलिटी आहे ती 30% त्यांनी मर्यादित ठेवलेली आहे। पण गेल्या काही वर्षात जे टॅक्स पेअरचे जे नंबर्स वाढलेले आहेत, ते पूर्वी 4 कोटी लोक इन्कम टॅक्स भरत होते, आज ज्या पद्धतीने त्यांचे नंबर वाढलेत तर एक डेटा असं सांगतो की आता इंडिव्हिज्युअल लोक कॉर्पोरेटपेक्षा जास्त टॅक्स भरतात। सो हा विचार करता गव्हर्नमेंटने नक्कीच ही मर्यादा वाढवली पाहिजे। पण मला वैयक्तिक असं वाटतं की काही गव्हर्नमेंट करेल, मला अजूनही वाटत नाही, कारण की ती इच्छा त्यांच्या कृतीतनं कुठे दिसेल नाही। कारण की गेल्या वर्षी इलेक्शनचा माहोल आणि याच्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर खूप कमी झालेलं आहे। सो गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू पाहिजे कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं असेल तर, मग ते काय करतील, फक्त कॉस्मेटिक चेंजेस करतील। पण खरी आता गरज आहे की ज्या पद्धतीने इंटरेस्ट रेट बँकांचे आहेत, आज मी जो एकंदरीत डेटा बघतो किंवा ज्या पद्धतीने लोकांना हाऊसिंग लोनचे हप्ते जात आहेत तर माणूस लोनपेक्षा जवळजवळ 1.5 पट जास्ती अमाऊंट 15-20 वर्षात हाऊसिंग लोन मध्ये भरतो। तर तिकडे जी आता 2.5 लाखाची मर्यादा आहे तिथे काहीतरी बदल केला जाईल असं मला वाटतं। आणि कदाचित जे कॅपिटल गेन्स आहेत प्रॉपर्टी मधले किंवा त्याच्यात बदल जास्ती प्रमाणात केले जातील। कारण की मी नॉर्मली शेअर मार्केट आम्ही सगळं बघत असतो, तिथे गेल्या वर्षी त्यांनी ऑलरेडी टॅक्स वाढवला, त्यामुळे तिकडे फार काही बदल करतील नाही मला वाटत आहे। पण इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांनी मर्यादा वाढवली पाहिजे हे माझंही मत आहे। पण उद्या जास्ती मत, आणि आता दुपारी जो इकॉनॉमी सर्व्हे येईल त्याच्याबद्दल पण थोडासा अंदाज येईल की एक्झॅक्ट गव्हर्नमेंट कुठे उभं आहे। हे खरं आहे केदार सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या इकॉनॉमिक सर्व्हे मधून आपल्याला बरेच अंदाज येतील। त्यानंतर उद्या अर्थसंकल्प हा सुद्धा सादर केला जाईल, त्याही वेळी वेळोवेळी तुमच्याशी बोलत राहू, तुमच्याकडून हे विषय समजून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।